शेवटपर्यंत मॅच गेली, काय सांगाल? निश्चितच मॅच मध्ये आम्ही फिल्डिंग मिस झाली, त्याच्यानंतर बॉलिंग मध्ये पण आम्ही खूप रन्स गेले आहे. इथून पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू, पण अशा चुका शक्यतो वारंवार आमच्या टीममध्ये होत राहतात. त्यांना सांगून सुद्धा ती गोष्ट सुधारत नाही, पण इथून पुढे नक्कीच आम्ही काहीतरी बदल करून चांगला सामना खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक अक्षय यांनी सुंदर पद्धतीने चेंडू फील्ड केलाय आणि त्यानंतर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. 6 षटकांचे सामने जे आपण पाहतोय, युव्हीजे पॉवर हिटर वराळे संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा सीसीएल लोणावळा टीम कडून आपण जर पाहिलं तर ओपनर बॅटर्स संतोष सातकर आणि शनी ही जोडी मैदानावरती दाखल झाली. पहिला चेंडू डॉट, दुसरा आणि तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धावा आल्या आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट आला. याचबरोबर रॉन साइडला लगावला टोला, आसमानी टोला संतोष सातकरच्या बॅटमधून मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा षटकार, 6 धावा. आठ धावा धावफलकावरती. सतीश षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या हाताळण्यासाठी मैदानावरती नक्कीच पाहायला मिळालेत. पहिले 4 चेंडूवरती फक्त 2 धावा, 5व्या चेंडूवरती षटकार आणि शेवटचा बॉल देखील डॉट. षटक संपले. पहिल्या क्रमांकाचं धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. विनंती असणार आहे, नियोजित कालावधी आपल्याकडे आहे आणि त्या कालावधीमध्ये 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली 5 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. 25 मिनिटं टायमर झाल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू छोट्या सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल, याची नोंद घ्या. वारंवार या सूचना केल्या जात आहेत, सहकार्य खेळाडूंकडून अपेक्षित आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नितीन टावकुरे हाताने गोलंदाजी करणारे नितीन मैदानावरती आले. इनफिल्डला तर क्लिअर केलंय आणि चेंडू दन दन करत जाऊन पोहोचतोय डीप एक्स्ट्रा कव्हर्स बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. शनीची बॅट आता मैदानावरती बोलू लागली. पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितच शनीकडे जास्त स्ट्राईक आपण पाहिले नाही. संतोष यांच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि आता निश्चितच ओव्हर नंबर 2 ची सुरुवात शनी आपल्या अंदाजामध्ये अनोख्या स्टाईल मध्ये चौकारानं करताना पाहायला मिळाले. हो, यावेळेस मात्र चांगला बॉल, टप्पा थोडासा पाठीमाग घेतला, गती थोडीशी कमी केली, वळण दिलं चेंडूला आणि मैदानावरती हा चेंडू डॉट. युव्हीजे पॉवर हिटर्स वराळे विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डला बीट करत कव्हरच्या डोक्यावरतून स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. 4 धावेसाठी चौकार. सोळा धावा धावफलकावरती आहेत. युव्हीजे पॉवर हिटर हा संघ आपण पाहतोय मित्रांनो, मावळ क्रिकेट असोसिएशनला निश्चितच या हंगामामध्ये नव्यानं तयार झालेला, नव्यानं नोंद झालेला हा संघ मैदानावरती आपण पाहतोय आणि निश्चितच या युव्हीचे पॉवर हिटर या संघाची ही पहिली स्पर्धा जी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये या टीमचा शुभारंभ होताना आपण पाहतोय.
डॉफलकावरती 17 धावा, 2 बाउंड्रीज शनीच्या बॅटमधून. त्यानंतर एक सिंगल स्ट्राईक रोटेट. मावळ तालुक्याचा आंद्रे रसल द मसल म्हणून ज्या खेळाडूची ओळख तो संतोष सातकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा डॉफलकावरती. व्हेरिएशन बरंच नितीन यांच्याकडून गतीमध्ये परिवर्तन आपल्याला नितीन यांच्याकडून पाहायला मिळते, जिथे बरेचसे चेंडूला फ्लाईट देखील दिली जाते आणि मैदानावरती निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर पुढे टाकलेला चेंडू, त्याच्यावरती एक कडक प्रहार. संतोष सातकरच्या बॅटमधून एक पॉवरफुल विकेट षटकार. तेवीस धावा डॉफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. युवीचे पॉवर हिटर वराळे या संघाकडून आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकले गेले, परंतु जिथे खराब चेंडू टाकले तिकडे बॅटर्सना देखील आक्रमकता दाखवली आणि षटकार चौकार वसूल केले. ओव्हर नंबर 1 मध्ये सतीश यांना पण पाहिलं. आता पुन्हा एकदा ते षटक क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती आले. तर समोर फलंदाज शनी 5 चेंडू 10 वरती खेळतात. संतोष सातकर 7 चेंडू 13. यावेळेसचा बॉल शनीसाठी बराचसा पुढे, अगदी बॅटच्या जवळ टाकलेला चेंडू होता. थोडीशी गडबड क्षेत्ररक्षण मध्ये मिसफिल्ड झाल्यानंतर आपण पाहतोय एका धावेचं रूपांतर हे 2 धावेंमध्ये होताना पाहायला मिळते. हो, हा चेंडू देखील सुरेख. प्रत्येक गोलंदाजामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच यापूर्वीच्या ओव्हरमध्ये देखील नितीन यांना आपण पाहिलं, आता सतीश देखील प्रत्येक चेंडू हे वेगळ्या गतीनं फेकतायत. एखादा चेंडू मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा धीम्या गतीचा, तदनंतर वेगवान चेंडूचा मारा. याचबरोबर शनीच्या बॅटमधून वॉर शॉट, एक क्लासिकल फटका, स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरतूनच खडे खडे षटकार. 6 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होतंय. डीओडी कामगार नेते वर्स कमिटी मेंबर माननीय गणेश भाऊ ताजणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं देखील मनपूर्वक स्वागत. दरम्यानचा हा फटका फसलाय, लॉंग ऑफला टिपला झेल. शनी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज न्यू बॅटर ऋषी जो मैदानामध्ये दाखल झालाय. डॉफलकावरती 35 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये.
ऋषी आलाय, अटॅक केलाय, पहिल्याच बॉलवरती फटका फसला आणि पुन्हा एकदा मुन्ना चेंडूच्या खाली टिपतोय झेल. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स, फलंदाज बाद. तीन षटकं संपली, धावफलकावरती 35 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती बाद होताना पाहायला मिळालेत आणि दोनही झेल मुन्नाने टिपलेत. संघातील एक सेफेस्ट फिल्डर म्हणून खरं तर मुन्ना यांची ओळख आणि सातत्यानं जर तुम्ही पाहिलं तर बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करताना मुन्ना यांना आपण पाहतो. बरंचसं दूरवरचं अंतर या चेंडूवरती कव्हर केलं, भरपूर उंची होती, तदनंतर ते अंतर कव्हर केलं आणि एक चांगला कॅच नक्कीच आपण मुन्नाने टिपलेला पाहिलाय. पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन नक्कीच आपण ज्या संघाला पाहणार आहोत, संघातील सर्व खेळाडू प्रामुख्याने उपस्थित आहेत. स्वागत. आणि मैदानावरती खरं तर आज कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन म्हणून जी खेळताना आपल्याला जी टीम पाहायला मिळेल त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 35 धावा धावफलकावरती 2 गडी बाद असताना ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज झालेत. ऑन साइडला फटका खेळला, डीप मध्ये विठ्ठल यांची चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि मैदानावरती एक सिंगल धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. पॉवर हिटर या युव्हीजे पॉवर हिटर या संघामध्ये आपण जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. तितक्याच ताकदीचा आणि मावळ तालुक्यातील एक नामवंत संघ, मावळच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा संघ म्हणून श्रीराम क्रिकेट क्लब CCL लोणावळा या संघाची देखील ओळख आहे. 36 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या सामन्यापासून मित्रांनो आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काहीच वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळाले. पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये 80+ रन जे आपण या मैदानावरती होताना पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये रन चेस झाले नाही, परंतु मॅच नंबर 2 मध्ये 82 धावा, 83 धाव्यांचं टार्गेट खरं तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली. एक चेंडू 3 ला सूरज लिमननं षटकार मारून सांगवडे संघाला सामना जिंकून दिला. दरम्यानचा हा चेंडू थेट मुख्य व्यासपीठावरती स्वर्गीय सुरेशनाना दाभाडे स्मृती चषकाला सलामी देणारा, मानवंदना देणारा संतोष सातकरचा हा षटकार. धावफलकावरती 43 धावा, एखाद दुसरे निर्धाव चेंडू येत आहेत जरूर, परंतु त्यानंतर संतोष सातकर यांच्या बॅटमधून ते आक्रमक फटके पाहायला मिळतात. व्हाईट बॉल मुख्य पंच मैदानावरती निश्चितच कळवत आहेत. धावफलकावरती एका धावेनं वाढ होते. स्कोर कार्ड आता 44 अंकावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. प्रोजेक्टेड स्कोर याच धावगतीने जर तुम्ही पाहिला तर 70 असा अंक दर्शवला जातो. इथे काय मोठी चूक मैदानावरती पाहायला मिळते. संतोष सातकर जो सेट बॅटर आहे, जो मैदानावरती खर तर गोलंदाजांना काट्यासारखा रक्तबंबाळ करतोय, त्या संतोष सातकरला जीवनदान. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच चूक होताना पाहायला मिळाली. एक सोपा झेल निसटलाय, थोडीशी नाराजगी व्यक्त होताना पाहायला मिळाली. दरम्यानचा हा चेंडू मैदानावरती बॅकफुट पंच आणि चेंडू जातोय तो सरळ सीमा पार, कव्हर क्षेत्रामध्ये ठोकलेला हा चौकार. 4 धावा. धावफलकाकडे घेऊन जाईल या चौकाराच्या मदतीने 4 षटकं संपल्यानंतर 49 धावा च्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज मैदानामध्ये नागेश संघाचे असणारे संघ मालक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू डॉट
नागेश जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. 4 ओव्हर नंतर 49 धावा, एक चांगला स्कोर. परत एकदा यावेळेस देखील संतोषचा आक्रमक फटका. विठ्ठल तुमकर अंदाज जरूर घेत आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरतून मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा दर्जेदार षटकार. पंचावन्न धावा, 55 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. एका पाठोपाठ एक 2 फलंदाज बाद जरूर झाले. आणि संतोष सातकर यांना जीवनदान दिल्यानंतर हा खेळाडू कशा पद्धतीने धुमाकूळ घालतो हे मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक सुंदर फटका आणि यावेळेस देखील पंच केलेला हा शॉट सरळ जातोय तो कव्हर्स मध्ये सीमापार. चौकारासाठी 4 धावा. - 59 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद जरूर झालेत. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल आपण पाहिला, कमी उसळी पाहायला मिळाली. अपेक्षा होती नक्कीच थोडंसं अगदी बॅटच्या झोन पासून चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु तिकडे संतोष यांच्या बॅट झोन पासून बराचसा खाली राहिलेला बॉल. परत एकदा कट कॉपी पेस्ट मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 5 पैकी 3 डॉट बॉल आहेत. तर उर्वरित 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय. समसमान ताकदीचे संघ, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले अनुभवी खेळाडू हे प्रत्येक संघामध्ये आपण पाहतो. अनुभवी खेळाडूंसोबतच आता प्रत्येक संघामध्ये बरेचसे युवा खेळाडू देखील आपल्याला समोर येताना आणि क्रिकेटचं मैदान गाजवताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळेस देखील चौकार. 4 धावा. 5 षटक मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळतात या सामन्यामध्ये आणि धावफलकावरती 63 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आयोजक मंडळींची प्रचंड मोठी मेहनत, प्रचंड कष्ट आणि त्यानंतर त्यांच्या कष्टातून स्वप्नातून सत्यात उतरलेली क्रिकेटची एक मानाची सन्मानाची लाख मोलाची असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. कामगार नेते स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि यातच सर्व. षटकार आलाय. ओव्हर नंबर येस सर. येस नवीन चेंडू दिला जातोय. थांबा 1 मिनिट. चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू असणार आहे याची नोंद घ्या. आणि नक्कीच आता न्यू बॉल मैदानावरती फेकला गेलाय. जावे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं. अखेरचा अंतिम षटक या डावातील. पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात केली. हो याच बरोबर परत एकदा बिग हिट आणि ऑन साइडला पंकजच्या बॅट मधून परत एकदा एक धुवाधार फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. धावफलकावरती 75 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसरा जर आला तर 1000 रुपयांचं बक्षीस असेल. हो याच बरोबर हा चेंडू मात्र सुरेख टप्पा आता बराचसा पाठीमागे घेतला.
आणि त्यानंतर थोडस ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला मैदानावरती. डॉट बॉल आपण पाहतोय. याचबरोबर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, धीम्या गतीने टाकलेला चेंडू रीड केला आणि जागेवरतूनच मैदानावरती आता पंकजची पॉवर आणि पॉवरफुल फटका षटकार. फलकावरती 81 धावा. तिसरी मॅच आहे. 80+ स्कोर. परत एकदा बिग हिट, आणखीन एक. वा बाई वा पंकज. आणि आता मैदानावरती या नावाचा बोलबाला, प्रचंड मोठा धुमाकूळ या षटकामध्ये. हा चौथा षटकार. शेवट कसा करायचा हे पंकजला ठाऊक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार, एकच डॉट बॉल आला आणि आता हा शेवटचा चेंडू मैदानावरती. बेंड द विकेट ट्रॅव्हल झाला, लॉंग स्टॉप मधून फाईन लेग मध्ये बॉल गेला आणि तिकडे मैदानावरती धावेसाठी बरीचशी धावा धाव. एकूण या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 3 धावा. धावफलकावरती धावा आहेत त्या 90. 91 धावेंचं आव्हान युवीजे पॉवर हिटर वराळे या संघाच्या समोर ठेवले. तब्बल 27 धावा अखेरच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिल्यात. तर यानंतर होणारा पुढील सामना यंगस्टर दत्तनगर देहू रोड विरुद्ध स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. यंगस्टर दत्तनगर टीम चे कॅप्टन त्वरित या. उर्से संघाचे संघनायक आलेले आहेत. आपण टॉस करूयात. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से विरुद्ध यंगस्टर 11 दत्तनगर देहू रोड या दोन संघांमध्ये यानंतर होणारा पुढील सामना. आणि या पुढील सामन्याचा टॉस आपण करूयात. टॉस करण्यासाठी आपण मान्यवरांना आमंत्रित करूयात. सन्माननीय गणेश भाऊ ताजने आणि विजू भाऊ जाधव या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. तर चला लगेचच लोणावळा टीम आपण फिल्डिंग साठी सज्ज व्हायचे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन. स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन्स 2 मिनिटं थांबायचं आहे. सहा षटकांचा सामना असणार आहे आणि या सामन्याचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन. स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे संघानं टॉस जिंकतायत. समीर काय निर्णय असेल? आम्ही बॉलिंग करू पहिल्यांदा. 6 षटकांचा सामना आहे आणि जवळपास आता 3 सामने आपण पाहतोय. तीनही सामन्यांमध्ये 80+ स्कोर. या सामन्यामध्ये जवळपास 90 धावा बनल्या गेल्यात. तर कशा पद्धतीने रणनीती असेल, किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 60 रनांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कशा आहेत भावना मैदानावरती आल्यानंतर आणि इथलं आयोजन नियोजन पाहून काय भावना व्यक्त कराल? जशी अध्यक्षांनी स्पर्धा हे केली तर आम्ही त्याच दिवशी ठरवलं होतं की काकांच्या नाव आम्हाला
स्पर्धा खेळायची. कारण की काकांचं आम्हाला एवढं योगदान होतं की कुठेही आमची मॅच असू दे, ते लाईव्ह बघन, नाही जवळ असेल तिथं बघायला येतील. आणि समजा आम्ही मॅच हारलो तर ते आम्हाला आमच्या चुका सांगत होती, तुम्ही असं खेळा तसं खेळा. त्याच्याबद्दल आम्ही ही टुर्नामेंट काकांसाठी खेळू. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. टॉस महत्वपूर्ण होता. टॉस पराभूत झालेला. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आणि तो सेम प्रश्न तुमच्यासाठी असेल, स्पर्धेबद्दल काय सांगाल? आम्ही टॉस जिंकला असतो तर आम्ही पण बॅटिंगच घेतलं असतं आम्ही अगोदर, कारण की आमच्या बॉलिंग लाईनअप थोडं स्ट्रॉंग आहे, तर आम्ही बॅटिंगच करणार होतो. आणि स्पर्धेबद्दल सांगायला गेलं तर स्पर्धा एकदम चांगलं आहे. कशा पद्धतीनं फलंदाजी कराल, काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं जवळपास 60-65 ॲव्हरेज स्कोर होता, परंतु आज तीनही सामन्यामध्ये 80+ स्कोर झालाय. तर कशा पद्धतीनं तुम्ही फलंदाजी कराल, काय टार्गेट सेट कराल? जसं तुम्ही सांगितलं 80+ करायचे आम्ही प्रयत्न करू, का की ॲव्हरेज स्कोर जसं तुम्ही सांगितलं, आणि आमच्या बॉलिंगवरती थोडं कॉन्फिडन्स जास्त आहे आम्हाला, तर जास्तीत जास्त आम्ही 80 रन करायचे प्रयत्न. धन्यवाद दोन्ही टीम्सला आणि कॅप्टन्सला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. यानंतर लगेचच इन ॲक्शन आपण पाहतो, दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. नव्वद धावा बनवल्या गेल्यात, 91 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. हायेस्ट रन चेस या स्पर्धेमधील 83 रन आहे, आणि तो रेकॉर्ड आता इकडे मोडला जाणार का, ते मैदानावरती आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं, आणि पहिल्याच षटकामध्ये काय जबरदस्त सुरुवात मुन्ना मैदानावरती करताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, 2 चेंडूवरती 10 धावा च्या मैदानामध्ये आपण पाहिल्यात. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक या स्पर्धेचं मित्रांनो हे जरी पहिलं पर्व असलं तरी निश्चितच खऱ्या अर्थानं आदरणीय सुरेश नानांच्या बाबतीत जर बोलायचं चर्चा केली तर निश्चितच ज्याप्रमाणे कॅप्टन समीर शिंदे यांनी उल्लेख केला, क्रिकेटची प्रचंड आवड आणि वेळ, आणि निश्चितच सर्व खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून चांगले क्रिकेटपटू घडवण्याचं काम प्रामुख्यानं नानांनी केलं. निश्चितच त्यांच्या काळामध्ये याच मैदानावरती कित्येक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या, कित्येक खेळाडूंना मोठं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलं, आणि निश्चितच एक क्रिकेटची चांगली जडणघडण त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेली आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं, पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, धावफलकावरती 11 धावा, अजूनही एक चेंडू जो या ठिकाणी शिल्लक आहे. हो, इथे बॅटची कडा, फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. षटक क्रमांक पहिलं संपलंय, धावफलकावरती 11 धावा, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू, 80 धाव्यांची गरज. या सामन्यामध्ये निश्चितच मोठा थरार रंगताना जो पाहायला मिळेल. 30 चेंडू, 80 ची गरज. काय घडेल, काय बिघडेल, यानंतर मी थोडासा थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका, नजर राखून पहा. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025, आणि यानंतर कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत उत्कृष्ट समालोचक किरण येवले सर.
चिक दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय स्वर्गवासीय कामगार नेते सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 2 जो तुमच्या भेटीसाठी आलाय आणि दिवस क्रमांक 2 मधील सामना क्रमांक 3 जो आपण पाहतोय एका बाजूनं श्रीराम लोणावळा यांच्या विरोधामध्ये गाठ पडली जाते UVJ पॉवर हिटर वराळे असे दोन टीम्स आम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता दरम्यान इथे फटकादार फर्स्ट लाय समीर मुन्ना काळेसा आणि इथे काय विकेट आली आहे मुन्नाची जावं लागेल माघारी विकेट होतंय पदान. डीजे इकडे आम्ही पाहतो एका बाजूने लढत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम नक्कीच आपण पाहायला गेले तर समजे विशेष सहकार्य करणारं व्यक्तिमत्व संभाजीदादा थेऊरकर देखील उपस्थित होत आहे. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर होणारी मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच आम्ही पाहतोय पहिला डाव इथे जो आपण पाहायला गेले तर यादीची मॅच देखील बहरदार रंगली होती आणि लोणावळा टीमची बॅटिंग जी झालेली आहे आणि बॅटिंग करत असताना संतोष सातकर यांनी केलेली फटकेबाजी आणि बॅटर्सनं देखील दाखवलेली परंतु आता संतोष सातकर लोणावळ्याचा रसल ज्याला आपण ओळखतो ना तोच खेळाडू पॉइंटच्या दिशेमध्ये धावाची संधी दरम्यान फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. शनी बेडेश्वर यांना आम्ही पाहतोय पॉइंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना इकडनं ऋषिकेशला देखील आम्ही पाहतोय मिड विकेट कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आज तो तैनात आहे. त्याची जागा त्याची कामगिरी तो दाखवतोय. चांगला बॉल चांगला फटका टायमिंग इथे प्रॉपर होऊ शकलं नाहीये. जज करण्याच्या नादामध्ये होते क्षेत्ररक्षक झेल तर होऊ शकलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय इथे जर विचार केला ना तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल संतोष सातकर प्रयत्न करतोय प्रयत्नांची पराकाष्ठा त्याला द्यावी लागणार आहे. उत्तर देखील तेवढंच मोठं आहे प्रश्नचिन्ह देखील तेवढंच मोठं आहे. चांगला बॉल चांगला फटका टायमिंग झालं यावेळेस परंतु बॉलने उंची घेतली आणि इकडनं चुकी करताना पाहायला मिळतात खेळाडू आमचे सूरज. नक्कीच हा झेल सोडला की मॅच सोडली जाईल येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल सूरज तुला कारण असं होत असं परंतु हा विश्वास दाखवणं गरजेचं असणार आहे संतोष सातकर यांना. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर एका धावेची पेनल्टी जी आपण पाहतोय ते मात्र लोणावळा टीमला दिलेली आहे. चांगला बॉल थोडासा आपण पाहिलं गेलं तर ऑफ वाईड लाईनच्या दूरवरून निघून गेलाय. आमचे ऑफिशियल पंच सांगतायत हा बॉल वाईड आहे आणि आपण पाहतो अवांतरित रूपाने धावफलकावरती वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता जी पेनल्टी ऍड होईल आणि पेनल्टीच्या ऍड धरून 16 आहेत. हो चांगला बॉल पाहायला मिळतोय तिकडे देखील संतोष सातकर यांचं षटक संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. P1 P2 ची 2 षटक संपली जात आहेत आणि आपण पाहतोय UVG पॉवर हिटर टीम वराळे धावफलकावरती बनवतीये 2 गडी बाद 16 धावा. मॅच बदलली गेली आहे 24 चेंडूमध्ये 75 धाव्यांचं जे टार्गेट आता बाकी राहिलंय. आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं वाऱ्याचा दिशा जर पाहिली वाऱ्याचा ओघ पाहिला वाऱ्याचा प्रवास जर पाहिला गेला तर उलट दिशेने आपण पाहत होतो परंतु नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगल्या रीतीने प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहतोय इथे पाहायला गेले तर एक चांगला फटका पाहायला मिळतो दरम्यान फटका फसला आहे आणि नुकतंच ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहेत इंदोरी नगरीतील असणार एक आदर्श व्यक्तिमत्व इंजान बैलाचे मालक ज्यांनी खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि येत्या काही राजकीय क्षेत्रामध्ये आता अग्रेसर पावलं टाकत पुढे आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय
ज्यांचा डंका पूर्ण मावळभरामध्ये पसरलेला आहे असं एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांत दादा भागवत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण पाहतोय दादांसमोर असणारा संपूर्ण मित्रपरिवार, विनोददादा शिंदे आपण देखील उपस्थित आहेत, आपलं देखील स्वागत. तर मॅच सुरू आहे आणि अतिथी मान्यवरांची मान्य उपस्थिती आम्हाला लाभली जाते. प्रथमेश नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सातत्याने जर पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि प्रत्येक ठिकाणी विशेष सहकार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे माननीय श्री प्रशांतदादा भागवत आहेत. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका, माजी उपसरपंच इंदोरी गाव, म्हणजे इंदोरी गावचा विकास देखील झाला आणि विकास करत असतानाच आपल्या नावाचा डंका पूर्ण मावळभरामध्ये आणि पूर्ण पाहायला गेले तर या मावळ तालुक्याच्या मातीमध्ये अगदी दोन छंद नक्कीच नेटाने जोपासलेले आहेत. बैलगाडा इंजन बैलाचे ते मालक आहेत आणि नक्कीच आपण पाहतो दादांची उपस्थिती व्यासपीठावरती आम्हाला लाभली जाते. क्रिकेट खेळ म्हणजे एक त्यांची नितांत आवड, ज्यांच्या माध्यमातून आपण गतवर्षी पाहिली MPL मावळ प्रीमियर लीग. नक्कीच आतापर्यंत पूर्ण आपल्या मावळ तालुक्यामध्ये एवढी मोठी मानाची स्पर्धा जी संपन्न झाली आणि नक्कीच विकेट येताना देखील पाहायला मिळते. धावफलकावरती आतापर्यंत पाहायला गेले तर 18 धावा ज्या आहेत स्थिर, 4 गडी आपल्याला पाहायला मिळेल ते मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. तर नवीन फलंदाज नवीन बॅटर नानोली गावातील असणार एक लेजंड म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे सतीश भोसले. नक्कीच आता आपण पाहणार आहोत नानोली गावामध्ये सातत्याने क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ना तर सतीश भोसले, समीर काळे. नक्कीच NPL देखील समाप्त झालेले आहे. ओहो फुलटॉस चेंडू होता, फटका तर सुरेख आहे. ऋषी डाऊन दी बॉल टिपला जाईल. आणखीन एक विकेट आली परंतु पंच सांगतील इकडे आपण पाहणार आहोत. अण्णा नक्कीच आपण विकेट आहे आणि हा तिसऱ्या पंचांकडे कशासाठी आहे, भीमासाठी आहे ना, तेच तुमच्याकडे आम्ही विचारणा करतोय. नक्कीच आपण पाहतोय तर कमरेच्या वरती चेंडू असणार आहे की नाही नक्कीच आपण पाहतोय. तिसरे पंच थोडेसे बिझी होत आहेत. अमरजीत साठे सर आमच्या समोर जोडले जातात. शिरूर तालुक्यातील पाहिले गेले तर साठे स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतो. आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन दिलाय हा नो बॉल आहे. म्हणजे जरूर आपण पाहतोय सतीश भोसले बाल बच गए असं म्हणावं लागेल. नक्कीच जरूर वाचले. थोडक्यात विकेट आली होती परंतु इथे फ्री बॉल असणार आहे आणि फ्री कोणासाठी तर बॅटर्स ऑन स्ट्राईक देवसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कशा रीतीने आता धावफलकावरती वेग वाढवणार, कारण वेग वाढवावा लागणार आहे यावेळेस. चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये संतोष सातकरचा परिश्रम आणि नक्कीच मेहनत पाहायला मिळते पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. एक सुंदर सुसज्ज मैदान नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 एक दैदीप्यमान क्रिकेटचा सोहळा जो तुमच्या भेटीसाठी आलाय. दुसरा दिवस यावेळेस देखील चांगला फटका, हवाई मार्गाने बॉल निघालाय, भरपूर उंची घेतोय आणि पुन्हा एकदा त्याच ऋषीच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आता कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज जाईल माघारी. सतीश भोसले OUT आउट बाद. नक्कीच आपण पाहतोय कित्येकदा याच परिसरामध्ये आपण पाहिले गेले तर क्रिकेट खेळ बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नावलौकिक कमावणारं व्यक्तिमत्व, कोटेश्वरवाडी गावातील असणारं आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय नथुदादा दाभाडे देखील उपस्थित आहेत. दादांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी
सन्मान संपन्न करणार आहोत. अगदी पाहायला गेलं तर इंदोरी गावचे असताना उपसरपंच साहेबांनी आपण पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या मनावरती आद्य राज्य करणारं व्यक्तिमत्व. 25 धावा आहेत धावफलकावरती. मॅच पलटली गेली आहे 18 बॉल मध्ये 66 धाव्यांची गरज. आपण पाहतो नक्कीच नथू दादा दाभाडे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्माननीय प्रशांत दादा भागवत यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तरी आपण पाहणार आहोत गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हरीश शिलोर फुल टॉस बॉल होता तिथे एक फटका तर खेळून काढलाय आणि इथे बॉल बघता बघता सर मस्त करणं कल्टी मारतोय आणि ते पलटी मारली चेंडून बॉल सीमा पार आला एक दिमागदार चौकार. हो या दरम्यान इथे जर पाहिलं गेलं ना तर आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जरूर हरीशनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे कमबॅक आहे. नक्कीच जेव्हा प्रतिस्पर्धी संघ आपल्या गोलंदाजीवरती हाणामारीच करत असतो ना तिथं कमबॅक करणं गरजेचं असतं. यावेळेस थोडस बॅकफुटला सरकत मागे सरकत बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क आलेला नाहीये. चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहतो डॉट ऑनलाय. हरीश इथे कौतुक करावं लागतंय. आपल्याला पाहायला मिळेल हरीश एका बाजूला लढतोय तर तिकडं ना पाहायला मिळेल बॅटिंग एंड कडनं देव. ओहो थोडासा पुढ्यामध्ये टाकलेला बॉल होता. पुन्हा एकदा देव यांच्या बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. आतापर्यंत 7 बॉल नक्कीच देवनं खेळलेले आहेत आणि 6 धावा संघासाठी दिलेला आहे. मॅच कुठेतरी बदलली गेली आहे. आता इथून दिल्ली अजूनही खूप दूरवरती आहे. फक्त मोठ्या फटक्यांची गरज राहील. नक्कीच आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची नक्कीच आपण चाहूल लावली आणि मोठा फटका मारलाय जरूर इथे देवनं. देवच्या बॅटमधनं हा आलेला एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार 1 बाउंस चौकार. नक्कीच आपण पाहतोय चौकार जो आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल हरीशांचा. नक्कीच आपण पाहिले गेले तर आज इथे आपण पाहणार आहोत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे संपलं गेलंय. चौथं 4 षटकं संपलीत. 33 आल्यात 12 बॉल मध्ये 58 आहेत. आता नक्कीच मोठे फटके खेळावे लागेल आणि आज मात्र खऱ्या अर्थानं पहिली मॅच जी झाली ना अगदी चुरशीची होती. रवी गुलेने तिथे मात्र वैयक्तिकरित्या इंदोरी गावच्या सिताऱ्यानं नक्कीच तो स्टार आहे. इंदोरी गावाचं नाव याने देखील मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये डंका पेटून ठेवलेला आहे आणि नक्कीच आम्ही विनंती करतो आणि नक्कीच जे अतिथी मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचीच संघ मालकी नक्कीच आणि टीम देखील त्यांच्या नावावरती आपण पाहतो ना. सन्माननीय राजवर्धन प्रशांत शेट भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी मावळ चौकार येताना जो पाहायला मिळालाय. चला इंदोरी टीम टॉस करायचा आपल्याला संपन्न. टॉस करण्यासाठी तुम्ही लगेच इकडे या. सन्माननीय प्रशांत दादा भागवत यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत आणि आपण पाहतो चौकार जो येताना पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती आतापर्यंत 37 धावा आहेत. हो या दरम्यान चांगला बॉल पाहायला मिळेल. दरम्यान इथे देखील काय बॉल थोडीशी मुसुंडी मारली आहे. नक्कीच क्रीज मध्ये थोडंसं अडथळा जरूर आहे कारण आपण पाहिलं गेलं तर इथे तिथे धाव घेण्याचा प्रयत्न धाव घ्यायची होती नकार आला होता परंतु तिथे धाव घेण्याची जोखीम स्वीकारली. विकेट आली आहे मोठी. फलंदाज होईल बाद जाईल माघारी. चला बॅटर्स आता थोडीशी घाई करा. आतापर्यंत आपण पाहतोय संतोष सातकर यांचं षटक पाहिलं त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच नेक्स्ट मॅच साठी आपण तेजस बोराडे देखील पाहू शकणार आहोत कारण या मॅच मध्ये काल देखील असंच झालं. बबलू कामगर त्या टीम मध्ये त्या मॅच मध्ये नव्हता
परंतु त्यांनी पूर्ण एकजूट काय असे नाही की हेच बळ ते दाखवून दिलं. आणि आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स येत आहेत. अक्षय चांगला बॉल होता ऋषीसाठी आणि ऋषीनं तो देखील इतका सुंदर रीतीने अडवलाय, परंतु आता त्यांनी मनामध्ये ठेवलं आता पराजयाच्या दिशेने वाटचाल केली ते नक्कीच प्रयत्न करून देखील आता आपले हात अपुरे पडणार आहेत. त्यामुळेच नक्कीच कुठेतरी त्यांचे खांदे पडलेले पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस देखील चांगला बॉल होता, चांगला फटका खेळायचा होता दरम्यान आणि ते जर बाहेर गेलं ना तर एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती वाढ होईल. स्कोर कार्डवरती आपण पाहणार आहोत धावबलकावरती धावा येत आहेत त्या 39 धावाच्या धावबलकावरती आहेत. अजूनही आता दिल्ली यहाँ से बहुत दूर आहे. 8 बॉल मध्ये 52. हो इथे जर पाहिले गेले तर वेगवान तेज तरा मारा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या बॅटरसाठी पाहायला मिळाला अक्षयसाठी, परंतु इथे जर पाहायला गेले तर तारांबळ होत असताना जी पाहायला मिळाली सुंदर ग्रीन ग्रासचं मैदान, परंतु या मैदानासाठी मनोजी दाभाडे यांनी घेतलेला अतोनात परिश्रम, प्रवीण दादा शिंदे त्यांचे संपूर्ण डीओडी डेपो मित्र परिवार आणि त्यांच्या सवंगड्यांनी यावेळेस देखील बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये झेल टिपला जाईल, फलंदाज होईल बाद, जातील माघारी, विकेट आली आहे पुन्हा एकदा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं एक चांगल्या रीतीचं वातावरण आणि चांगल्या रीतीच्या वातावरणामध्ये नक्कीच अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. सातत्याने जर विचार केला बैलगाडा क्षेत्र क्रिकेट क्षेत्र नितांत आवड जोपासली आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनावरती आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये आता नक्कीच एकच आणि आपण पाहणार आहोत उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका, माजी उपसरपंच इंदोरी, प्रसिद्ध फायनान्स सम्राट म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. हो यावेळेस काय बायची एज तिथे देखील निघालेत आल्या पावलांनी माघारी, विकेट विकेट विकेट. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर टीम मध्ये एवढे चांगले चांगले खेळाडू आहेत आणि आज विठ्ठल तुमकर एवढा माघारी आणि लेट का आले असावेत हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. नक्कीच प्रश्न केला जातोय तुम्हाला आणि नक्कीच मावळ क्रिकेट असोसिएशन जेवढे नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत आमच्या सोबत स्कोर मित्र आहेत. फक्त मी तुमच्यापर्यंत एकच क्वेश्चन करणार आहे, क्रिकेट खेळत असताना सर्वात श्रेष्ठ योगदान कोणाचं असतं? फलंदाज, गोलंदाज की क्षेत्ररक्षक की यष्टीरक्षक? 4 तुमच्याकडे ऑप्शन आहे. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी फक्त व्हॉट्सअपवरती पर्सनल मेसेज टाका. आपण ते जर आन्सर परफेक्ट असेल त्या खेळाडूला इथे एक सन्मानित करणार आहोत. क्रिकेट आपण भरपूर दिवस झालेत, भरपूर वर्ष झालेत खेळतोय, परंतु हा प्रश्न साहजिक आहे मित्रांनो. चांगला बॉल पाहायला मिळाला. इथे देखील गोलंदाजाचं कौतुक करावं लागतंय आम्हाला, कौशलचं. नक्कीच मित्रांनो कित्येकदा कौशल्याला आम्ही आमच्या समोर पाहिलेला आहे. 12th मॅन आम्ही सांगितलंय क्रिकेट म्हणजे काय, 12th मॅन देखील एखाद्या दिवशी गोलंदाजी करू शकतो. उत्तम उदाहरण पाहतोय आम्ही लगेच कौशल्याला नजरेसमोर. आज टीमनं संधी दिली आहे त्याला. प्रचंड वेग, वा आजचा किताब देऊया. नक्कीच आपण थोडंसं आता खाली जाणार आहोत. मॅडम द्यायचंय दादा. तर आपण पाहतोय नक्कीच टॉस नक्कीच आपण पाहतोय प्रसिद्ध फायनल सम्राट हे देखील आपण पाहतोय प्रसिद्ध फायनल सम्राट हे देखील आहे आणि क्रिकेटची आवड देखील भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये आहे. सन्माननीय नथुदादा दाभाडे